वसुधा, ए वसुधा. हाँ काय हो? जरा बाहेर. हाँ आले. ए वसुधा. हो काय झालं काय? अगे जरा बस. काय झालंय? अगं जरा बस ना, एक मिनिट. बस बस बस. मला ना एक कल्पना सुचली. एवढंच ना? मला वाटलं काय झालं, केवढ्याने आका मारता. अगं ऐक ना. बर बोला. मी काय म्हणतो, या दिवाळीला आपण वाड्यावरती गेलो नाही. तसं पूर्वी आपण सगळे सण वाड्यावरच करायचो नाही का? आता हे जे सेलिब्रेशन आपण करणार आहोत ना, तेव्हा माझ्या डोक्यात काय आयडिया आली की सगळ्या वाड्याभर आपण ना छोट्या छोट्याशा पणत्या लावूया. म्हणजे सगळा वाडा असा उजळून निघाला पाहिजे. छान आहे हो कल्पना. आवडली? खरंच खूप मस्त आहे. छानच आहे कल्पना. मग आता एक काम करायचं, आपण ही कल्पना आपण कुसुमला सांगायची नाही. ती लगेच बाबाला जाऊन सांगेल. आतापर्यंत सगळ्या कल्पना त्यांनी बाबाला सांगितलं नसल्या म्हणे मिळून. बरं, त्यांना मी अजिबात सांगणार नाही. मग तर झालं. करेक्ट. हा एक मिनिट बस मी घेतो. हॅलो. हा बाबा बोला. काय? आपण कधी? बरं ठीक आहे, मी पोहोचतो तिकडे. काय झालं? अगं आधीला पोलिसांनी पकडले. काही कळलं नाही अजून. बाबांच्या समोर त्याला घेऊन गेले. मला असं वाटतं बहुतेक चौकशीसाठी घेऊन गेले. सुलेखाच्या संबंधी असेल. मी पोलीस स्टेशनला जातो, चौकशी करतो, तुला फोन करून कळवतो काय झालं ते. काळजी करू नको. पण सुलेखाचा आणि त्याचा काय संबंध? आदिनाथ शास्त्री. अच्छा, विक्रांत भोसले. म्हणजे मला कळत नव्हतं की मला का पकडलंय, कुणी पकडलंय. पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहेत. गैरसमज तुझ्याबद्दल. एक शंका आहे. तू पोलीस असण्याबद्दलच. कुठलीही गोष्ट सरळ सोटपणे विदाउट चीटिंग करणं जमतच नाही खरं तुला. मिस्टर शास्त्री, तुम्हाला इथे जे आणलंय ते कायदेशीर रीती आणलंय. हो, मग कायदा पाळणारा कोर्टात केस उभी राहण्याआधीच खुन्याला पळवून घेऊन नाही ना जा. तो मुद्दा वेगळा आहे. का? तुझी चूक आहे म्हणून? ही चूक तुझी आहे पण तरी तू पोलीस आहेस म्हणून? का पोलीस कधी गुन्हा करतच नाहीत म्हणून? देईन, याची उत्तर देईन मी. पण आत्ता मला माझं काम करू द्या प्लीज. अँड प्लीज कॉपरेट विथ मी. एक मित्र समजून माझ्याशी एक मिनिट. आपल्यात कुठलंही नातं होऊ शकत नाही. प्लीज. ऑलराइट.
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं एक्सपेक्टेड आहेत मला. खरी शंका आहे माझ्यावर. डोंट वरी, मी खरीच उत्तर देईन. कर नाही त्याला डर कशाला. पण त्याआधी मी हे विचारू शकतो का की मला इथे कुठल्या चौकशी संबंधी बोलवलंय? अभिमान सरंजामे मृत्यू प्रकरणी. व्हॉट? काय संबंध? तोच लावायचा प्रयत्न करतोय मी. पण त्याचा ओ अच्छा अच्छा, असं आहे का? ओके, गुड. नाही पण तरी मी खरीच उत्तर देईन, प्रामाणिकपणे देईन. विचारा, काय विचारायचं आहे? तुम्ही अभिमान सरंजामेला शोधत होतात? हो हो. येस, हो. यासाठी तुम्ही सुलेखा राऊत सोबत होतात? हो. मिस्टर शास्त्री, तुम्ही काय बोलता ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? खरं तेच सांगतोय. काय झालं? हीच उत्तरं तुम्हाला एक्सपेक्टेड होती ना? विचारा. पोचला होतात का तुम्ही अभिमान सरंजामेपर्यंत? हो. मिस्टर शास्त्री, तुमचं प्रत्येक होकारार्थी उत्तर तुम्हाला किती प्रॉब्लेम्समध्ये टाकू शकेल ह्याची कल्पना नाही आहे तुम्हाला. काय सिद्ध करायचंय तुला? मी अभिमानला मारलं हेच ना? विचार ना, विचार. आणखीन उलट प्रश्न विचार. भंडावून सोड मला. म्हणजे जसे तिला सुलेखाला विचारले असतील प्रश्न तसेच तिच्यावर आळ आणण्यासाठी, राईट? म्हणजे एकदा ती विचारी शब्दात अडकली की खऱ्या मारेकऱ्याचा आळ तिच्यावर टाकलात की तुम्ही मोकळे. काय? हां, विचार. काय? मी होतो सुलेखा बरोबर आणि पोचलो होतो अभिमानपर्यंत. मग पुढे? हॅलो चंदू. हां बोल. चंदू, पोलिसांनी आधीला पकडलं रे. काय? हो, वाड्यावरून फोन आला होता. पण कशासाठी? मला काहीच माहिती नाही. हे सुद्धा तडकाफडकी निघून गेलेत पोलीस स्टेशनला. चंदू, का पकडला असेल त्यांनी? मला काही समजत नाही का. मी विचारतो माझ्या मित्राला. कोणाला? मित्राला? कोणाला? नाही, मित्राला म्हणजे मी जाऊन पोलीस स्टेशनला बघतो काय झालं ते. चंदू, आधीला काही होणार नाही ना रे? काही होणार नाही आधीला. मी आहे ना, मी जाऊन बघतो काय ते. काळजी नको करूस. नमस्कार, दीनानाथ शास्त्री बोलतोय. आजोबा, मी विक्रांत बोलतोय. अरे विक्रांत, मी तुला कधीपासून फोन. मला माहिती आहे आजोबा. खरं तर मी अगोदरच तुम्हाला फोन करणार होतो, पण बरं ऐक. मला माहिती आहे आजोबा. खरं म्हणजे आदिनाथला चौकशीसाठी चौकीवर मीच बोलवून घेतलाय. काय? हो आजोबा. मी या अगोदरच तुम्हाला फोन करणार होतो, पण तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता आजोबा. शक्य आहे. कर्तव्य आणि जबाबदारी यात कधीही तडजोड करू नये असं म्हणतात. आणि मी जेव्हापासून तुला ओळखतोय तेव्हापासून एक कर्तव्य दक्ष ऑफिसर म्हणूनच ओळखतोय. आजोबा, अभिमान सरंजामे हत्या प्रकरणी सुलेखाने आदिनाथचं नाव पुढे केलंय. काय?
अभिमान सरंजामेची हत्या आणि आदिनाथचं ना? हो आजोबा. आजोबा, मला माहित नाही ह्या प्रकरणातून अजून किती सत्य बाहेर पडतील, पण चौकशीसाठी मनाने खऱ्या माणसाची मला गरज होती आणि म्हणूनच, फक्त म्हणूनच मी आदिनाथला चौकीवर बोलून घेतले. माझ्यावर विश्वास ठेवा. खरंय, उद्या चौकशी होईल, उलट सुलट तपासण्या होतील, पुरावे मागितले जातील, साक्षीदार उभे राहतील, पण माझा ठाम विश्वास आहे की माझा आदिनाथ निर्दोष आहे. मलाही माहिती आहे आजोबा, माझीही खात्री आहे. पण सुलेखानी आणखीन काही सिद्ध करण्या अगोदरच मला हे सिद्ध करायचंय की आदिनाथचा ह्या प्रकरणाशी काही एक संबंध नाहीये. पण हे उघड सत्य आहे विक्रांत. हो ना आजोबा, पण कायदा सत्याला पुराव्याची जोड मागतो ना. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, पण एक ना एक दिवस सत्य आपला खरेपणा सिद्ध करेलच. श्रीराम श्रीराम. जी माहिती हवी होती ती मिळाली ना. जे काही वदवून घ्यायचं होतं ते वदवून घेतलंस ना माझ्याकडून. मग आता काय हवंय? ज्या व्यक्तीवर संशय असतो त्याला संशयित म्हणतात, आणि त्या व्यक्तीवर, त्या संशयितावर किती विश्वास ठेवायचा खूप मोठा प्रश्न असतो. मग काय हवं असतं? रादर एक संशयित म्हणून काय हवं असतं तुम्हाला? फार काही अपेक्षा नाही, पण एका संशयिताने दुसऱ्यावर आरोप लावू नयेत. Don't try my patience. विक्रांत भोसले. Okay. Let's come to the point. बाळशास्त्रीचा खून झाला तेव्हा तू कुठे होतीस? मला इथे कुठल्या चौकशीसाठी बोलवले? एका संशयिताला हा प्रश्न विचारायचा हक्क नसतो. सुलेखा राऊत. बाळशास्त्रीचा काय संबंध आहे ना? मी जर असं म्हटलं की अभिमान सरंजामे हा बाळशास्त्रीच्या खुनाचा साक्षीदार आहे तर? होता. अनफॉर्च्युनेटली आता अभिमान नाही. हो ना विक्रांत? म्हणूनच तर तू इथे आहेस. तोच प्रश्न पडलाय मला की जर त्यावेळी मी तिथे नव्हते तर मग आज मी इथे काय? तू तेव्हा तिथे नव्हतीस. आज अभिमान असताना तर त्याने सुद्धा हेच सांगितलं असतं.
हो, पण त्याचा सेलफोन काहीतरी वेगळंच सांगतोय. बाळशास्त्रीच्या खुनाच्या आधी अभिमानच्या इनकमिंग कॉल्समध्ये शेवटचा कॉल तुझा आहे सुलेखा. हो असेल. मी करायचे त्याला फोन. रात्र जगातले सगळेच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकांना फोन करतात नाही का. रात्री उशिरापर्यंत जागू नकोस, वेळेवर झोप. आय लव्ह यू सो मच हे सांगायला फोन केला असेल. हो हो कदाचित. आय डोंट नो. हो. मग नंतर खाली बोलवून वेगळं काय सांगितलंस त्याच्या कानात? खाली मी जेव्हा माझं आणि बाळशास्त्रींचं बोलणं झालं. इन्स्पेक्टर, मी अभिमानच्या घरात आहे. मी डायरीचा विषय काढून पाहिला, पण ही इज प्लेइंग इट टू हार्ड. डायरी त्याच्याकडे असल्याची कुठली हिंट देत नाहीये तो. मी तुम्हाला सांगितलं होतं इट्स नॉट गोइंग टू बी इझी ॲट ऑल. ते पण आत्ताच एक फॉर्च्युनेट कोइन्सिडन्स घडलाय. अभिमानच्या मित्राचा फोन आला होता, तो 10 मिनिटाकरता त्याला भेटायला खाली गेलाय. मग डोंट टेल मी मिस्टर शास्त्री. शोधून बघायला काय हरकत आहे? पुन्हा अशी संधी मिळणार नाही. मी घरात एकटा आहे. कोणाला तरी म्हणजे सुलेखा होत नाही ना. विक्रांत भोसले असेल कुठला तरी मित्र. तुझ्यासारखे बरेच होते. माझ्यासारख्या बऱ्याच मित्रांना विचारून झालंय, कोणी नव्हतं. जो कोणी भेटायला आला असेल तो स्वतःच्या तोंडाने कबूल करेल, हो बाबा मी स्वतः भेटायला आलो होतो म्हणून. हाऊ राईट यू आर. तोच तर प्रॉब्लेम आहे. बर सर, आपण असं समजू की एखादा मित्र असेल. मग अभिमानने त्या मित्राचा हात धरून त्याला आतमध्ये आणलं असेल, घराच्या आत आणलं असेल नाही का? यू हर्टिंग मी. आता घरी चल आणि तुझ्या जिजूंना विचार ते का आणि कशासाठी माझ्या घरात. ओके, त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. लीव मी आय से. आय एम नॉट लिव्हिंग यू बेबी, नॉट इन दिस लाईफ. ओके कम. जस्ट स्टॉप इट अभिमान. असेल कदाचित. आय डोंट नो. मग जेव्हा बाळशास्त्रीचा मृत्यू होत होता त्या भोग आपल्या कर्माची फळ, हे वाक्य एका बाईच्या आवाजात कसं ऐकू आलं सुलेखा? कारण जेव्हा बाळशास्त्रींचा मृत्यू होत होता तेव्हा त्यांचा मोबाईल फोन चालू होता आणि त्याच्या दुसऱ्या एंडला मी होतो. अरे मस्तान थोत्रीच्या. येस मिस्टर शास्त्री, डायरी मिळाली? लई त्रास दिलास फुकनिया. हॅलो हॅलो. हो आपल्या कर्माची फळ. मग मित्र नाही मैत्रीण असेल.
मैत्रीणच असे. मग कशावरून ती मैत्रीण तू नसशील? नसशील कदाचित. मे बी नॉट. नव्हतेच. ओके, पण ठीक आहे. बरं मला एक सांग, आदिनाथ शास्त्री तुला का भेटायला आला होता? सांगितलं ना, अभिमानला पकडायला त्याला माझी मदत हवी होती म्हणून. हो, पण नंतर जर तुझा आणि अभिमानचा काही संबंधच नव्हता तर मग तो तुझ्याकडे का आला होता? मला का विचारताय प्रश्न? हे त्याला विचारा ना. बहुतेक असंच केलं पाहिजे. सगळे प्रश्न, सगळी शहानिशा, सगळे पडताळ समोरासमोरच होऊन जाऊ देत. कारण आदिनाथ शास्त्री शेजारच्याच लॉकअपमध्ये. आज जे काही व्हायचंय ते समोरासमोर होऊन जाऊ देत. खरं खोटं बघूया ना कोण किती पाण्यात आहे. समोरासमोर हा सूर्य, हा जयद्रथ. रंगीत तालीम करून ठेव सुलेखा. तुला जे काही बोलायचंय, जे काही सांगायचंय त्याची रंगीत तालीम करून ठेव. भरपूर प्रश्नांची उत्तरं द्यायची तुला. पाणी हवंय? या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज कोण आहे? त्याला मला भेटायचं आहे. या इथे कोणीही नाही. अरे या पोलीस स्टेशनला कोणी वाली आहे की नाही? मला एक सांगा, माझ्या मुलाला इथे का उचलून आणला? तुम्हाला माझा मुलगा रस्त्यावर पडला का वाटला की का? चंदू तू जरा थांब, यांच्याशी बोलतोय ना. आमची रिस्पेक्टेड फॅमिली आहे, तुम्ही असं कोणाला उचलून घेऊ शकत नाही. मिस्टर शास्त्री, तू? मिस्टर शास्त्री, आपण शांतपणे बसून बोलूया का? मी इथे बसायला आलो नाही, माझ्या मुलाच्या सुटकेसाठी सौदा करायला आलोय. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझ्या मुलाला का अटक केली आहे? आपण बोलूया, बसून बोलूया का? बाबा चंदू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. दॅट्स ऑल. माझ्याकडे आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आत्ता? तुमच्याकडे ते नंतरही नसणार आहे, कारण मुळात काही कारणच नाहीये. आहे, आणि ते सुद्धा सशक्त कारण आहे. उगाच आम्ही कोणालाही चौकीवर चौकशीसाठी बोलवत नाही मिस्टर शास्त्री. चौकशी? मला तुमच्या चौकशीची सगळी नाटकं माहिती आहेत. चौकशीसाठी म्हणून बोलवायचं आणि अटक्यापर्यंत चौकशीची कारणं शोधत बसायची आणि ती कारणं त्याला लागू पाडायची आणि मग त्याला गुन्हेगार म्हणून डिक्लेअर करायचं. या अशामुळे अब्रू जाते ना, ते तुमच्यासारखे नाही जात, आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाची जाते. कळलं? कसली चौकशी? अरे चंदू विचारतो ना, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत? विचारतो बाबा, तुम्ही शांत व्हा. बघा इन्स्पेक्टर, आम्हाला वाद घालायचा नाहीये, पण एक सांगाय, चौकशीचं नाटक कशासाठी? आधीचा काय संबंध आहे याच्याशी? तेच तर शोधायचा प्रयत्न करतोय आम्ही, आणि म्हणूनच चौकशीसाठी त्यांना बोलावून घेतलंय. ते सुद्धा आमच्या मर्जीने नाही, आम्हाला तशी जबानी मिळाली. कोणी दिली आहे जबानी? आय एम सॉरी, कायद्यानुसार ते आम्ही नाही सांगू शकत. इन्स्पेक्टर, तुम्ही हा कायदा तुमच्या सोयीप्रमाणे कसाही बदलतो आणि सामान्य माणसाला सांगता की प्रॉब्लेम आहे म्हणून. मला सांगा, हा कट कोणी रचलाय? हा कट नाहीये मिस्टर शास्त्री. हा कटच आहे, आणि तो कुणाचा आहे हे सांगण्यासाठी सुद्धा त्या माणसाचं नाव घेऊ इच्छित नाही मी. हे बघा, त्यांचं काही जाऊ दे, पण मला सांगा, आमच्या आधीला सोडवण्यासाठी भरपूर चौकशी करावी लागेल. चौकशी? अरे चंदू, सगळी नाटकं आहेत ही चौकशीची. हे बघा विक्रांत भोसले, जे माझ्या बाबतीत झालं ते आधीच्या बाबतीत होता कामा नये, आणि तसंच झालं ना
तर तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा खटला ठोकेन मी. चल चंदू.